नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर दिनेश व्हिडिओग्राफर आहेत. महादेवाची आपल्यावरती असीम कृपा आहे, याचे काही दाखले आता मिळायला लागलेले आहेत. काल श्रावणी सोमवार होता. महादेवाचे आपण सगळेच जण पूजा करतो त्या दिवशी. आणि त्याच दिवशी श्रीनगरपासून केवळ 25 किलोमीटरवर असलेला महादेव पर्वत, ज्याची उंची 13,500 फूट जवळजवळ आहे. श्रीनगरमधनं सगळीकडे दिसतो, मी गेलेलो आहे तिथे. आणि श्रीनगरच्या अगदी जवळ आहे. त्या महादेव पर्वताच्या पायथ्याशी दामचिक नावाचं एक अभयारण्य आहे. दामचिक अभयारण्य. त्या अभयारण्याच्या जवळ एक जंगल आहे, मोठं घन जंगल आहे. जबरवन जंगल त्याला म्हणतात. आणि त्या जंगलामध्ये आपल्या सुरक्षा दलांना एक टीप मिळाली होती की पहलगामचा जो अत्यंत निर्घृण आणि क्रूर हल्ला झाला, त्या हल्ल्याचा सूत्रधार जो होता हशीम मूसा, याचं नाव हशीम मूसा हे पाकिस्तानात होतं आणि इथे त्याचं नाव सुलेमान शेख असं होतं. हा मनुष्य पाकिस्तानच्या सैन्यामध्ये कमांडो होता आणि लष्कर तैयबाने त्याला रिक्रूट केला होता. आणि त्यांनी या सगळ्या पहलगामच्या अत्यंत नीच हल्ल्याची आखणी केली होती, ज्याच्यात धर्म विचारून त्यांनी लोकांना मारलेलं आहे. आपले 26 लोक भारताचे हिंदू, 25 हिंदू आणि एक मुस्लिम घोडेस्वार होता तो, हे सगळेजण त्या हल्ल्यामध्ये ठार झाले. आणि ठार करताना त्यांनी सांगितलं होतं अत्यंत उद्दामपणाने या दहशतवाद्यांनी की जा मोदींना आमचा निरोप द्या की आम्ही असंच तुम्हाला मारणार आहोत. इकडे आपले लोक काय म्हणतात, दहशतवादाला धर्म नसतो, पण दहशतवाद्यांना धर्म होता आणि दहशतवाद्यांनी त्यांच्या सावजांचा धर्म विचारून त्यांना मारलेलं आहे. हे याच्याकडे दुर्लक्ष होतं. कोणाचं? विपक्षाचं. भारतातला विपक्ष, ज्याच्यात काँग्रेस सर्वात पहिलं आहे, त्यांचं याच्यात दुर्लक्ष होतं. तर अशा हे जे अतिरेकी होते, त्यांच्यापैकी 3 अतिरेकी हे या जबरवनमध्ये लपून बसल्याची आपल्याला टीप मिळाली होती. आणि धुमश्चक्रीनंतर त्या तिन्ही अतिरेक्यांचा मुर्दा पाडलेला आहे. त्यांचे फोटो पण आलेले आहेत. आणि हा मुर्दा पडलेला, त्यांच्या आजूबाजूला AK-47, AK-203 या सगळ्या बंदुका होत्या, दारुगोळा होता आणि त्यांना खतम केलेलं आहे. आणि हे कधी झालं तर कालच्या सोमवारी. ही महादेवाची कृपा. महादेवाचा 3रा डोळा आता उघडला गेलेला आहे आणि त्याच्यात हे अतिरेकी तर भस्मसात झालेच, पण त्याच्याबरोबर आपल्याला आणखीन कामगिरी करायची आहे. त्याच्याबरोबर आपल्याला इथले जे विदेशी विपक्षी लोक आहेत, म्हणजे राहुल गांधी आणि त्याची सगळी पिळावळ, काँग्रेसची सगळी पिळावळ आणि इतर विरोधी पक्ष, ज्यांनी भाजप सरकारला, NDA सरकारला सांगितलं होतं की लोकसभेमध्ये तुम्ही ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करा. खरं म्हणजे सरकारने सांगितलं होतं ऑपरेशन सिंदूर ही अजून बंद झालेली नाही आहे, आत्ता केवळ थांबवलेली आहे, सुरूच आहे ऑपरेशन सिंदूर. अशा सेन्सिटिव्ह गोष्टींवरती पार्लमेंटमध्ये सहसा चर्चा होत नाही. पण विरोधी पक्षांनी लावून धरलं. आत्मघाती पाऊल विरोधी पक्षांनी केलं, कारण आता त्यांची सगळीच अंडीपिली बाहेर निघत आहेत. कालपासून संसदेमध्ये प्रचंड चर्चा चालू आहे. काल जयशंकर यांचं भाषण झालं, त्याच्यानंतर भाजपचे आणखीन 2-3 महत्त्वाचे नेते बोलले आणि काँग्रेस आणि संबंध विरोधी पक्षाची सालडी काढण्यात आली आहे. आता तर तिथे अमित शहांचं भाषण चालू आहे आणि कितीतरी मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केलेला आहे की काँग्रेस ही कायम अतिरेक्यांच्या बाजूनीच राहिलेली आहे, भारताच्या विरोधी राहिलेली आहे. आणि राहुल गांधी हा जो तिथे प्राणी आहे, विरोधी पक्षनेता, तो तर आपण बघितलं तर त्यांनी तर आपल्याला माहिती आहे की चीनच्या कम्युनिस्ट पार्टी बरोबर एक गुप्त समझोता केला आहे. राहुल गांधीची काँग्रेस आणि चीनची कम्युनिस्ट पार्टी यांच्याबरोबर एक गुप्त समझोता झाला आहे. त्याला माहिती आहे की चीन आपला शत्रू आहे, परंतु जाऊन तो केला. समझोत्याची कलमं ते सांगत नाहीत. चीनच्या दावणीला बांधलेला पक्ष असे या पक्षाचं नाव आहे. एका भाजपच्या खासदाराने ते सांगितलं, INC, इंडियन नॅशनल काँग्रेस, त्याच्याऐवजी इस्लामाबादी नॅशनल काँग्रेस असं म्हणावं, असं वर्तन या काँग्रेसचं राहिलेलं आहे. आणि आत्ताच 2 दिवसापूर्वी या काँग्रेसचे एक अतिशय वरिष्ठ नेते, जे 75 वर्षाचे आता झालेले आहेत, P. चिदंबरम, हा मनुष्य गृहमंत्री होता या देशाचा. या मनुष्याचं गृहमंत्री असताना कर्तृत्व काय, तर मुंबई हल्ल्याच्या वेळेला यांनी काय सांगावं की हा हल्ला RSSने केलाय. सॅफ्रॉन टेररिझम म्हणजे केशरी दहशतवाद, म्हणजे हिंदूंचा दहशतवाद, ही टर्म या माणसांनी भारताला दिली.
आणि या नीच माणसाने, आणि मी हे जाणीवपूर्वक म्हणतोय की हा माणूस नीचच आहे, याला तुरुंगात टाकलेला होता, जामिनावर फिरतोय सध्या. तुरुंगातनं पळताना या माणसाचा व्हिडिओ सुद्धा तुरुंगात टाकायच्या आधी जेव्हा पोलीस आले तेव्हा हा गेटवरनं उडी मारून पळायला लागला होता त्यावेळेला सुद्धा. असला हा मनुष्य, याचा मुलगा कार्ती चिदंबरम अत्यंत नालायक कार्टी आणि त्याचा बाप, आणि या सगळ्यांनी प्रचंड पैशाचा घोटाळा तर केलेला आहेच. पण परवा त्यांनी काय केलं, परवा त्यांनी एका क्विंट नावाच्या एका चॅनलला जेव्हा इंटरव्ह्यू दिला तेव्हा बेधडक विधान केलं की पहलगाममध्ये हल्ला करणारे अतिरेकी पाकिस्तानचे होते, याचा पुरावा काय? अरे तुझ्या कानात येऊन सांगितलं का की हे पाकिस्तानचे नव्हते? तू पाकिस्तानच्या बरोबर इतका घट्ट मिळालेला आहेस की तुला हे सगळं सांगतात? आणि पुरावा विचारायची हिंमत या निर्लज्ज माणसाला कशी होते? कारण पाकिस्तानचा द रेजिस्टन्स फ्रंट नावाचा जो लष्कर ए तय्यबाचाच एक विभाग आहे, दहशतवाद विभाग, त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी देखील स्वीकारलेली आहे. आणि आता तर ह्याला मारलेला त्याचं प्रेतच आहे. चिदंबरमला त्या प्रेतासमोर उभं करा आणि शपथ घ्यायला सांगा की हा मनुष्य पाकिस्तानचा नाही, हा लोकल काश्मीरचा आहे, चिदंबरमचा शेजारी होता आणि चिदंबरम बरोबर गोट्या खेळायला होता लहानपणी. इतकी नीच माणसं, आणि यांना आपण गृहमंत्री केलेलं होतं. या माणसाला गृहमंत्री कशा करता याला? या माणसाला देशद्रोहाच्या आरोपावरनं कायमचं बंद केलं पाहिजे. पण एक तुम्हाला सांगतो, देशद्रोहाचा आरोप आणि टेररिझमच्या विरुद्ध जो कायदा केला होता वाजपेयी सरकारने, त्याचं नाव होतं पोटा, प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट. 2004 साली वाजपेयींचं सरकार गेलं. पहिलं काम काँग्रेसचं, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे युपीए सरकार जे आलं, मनमोहन सिंग आणि ते कटफुटला बसवून ठेवला होता प्राईम मिनिस्टर म्हणून, त्यांचं पहिलं काम होतं पोटा रद्द केला. कोणासाठी रद्द केला तुम्ही पोटा? पोटा हा टेररिझमच्या विरुद्ध होता, दहशतवाद्यांच्या विरुद्ध होता. तो कायदा तुम्ही रद्द केला. तो कोणासाठी रद्द केला याचं पुढे प्रमाण मिळायला लागलं. त्यानंतर प्रचंड दहशतवादी हल्ले वाढले आणि त्याच्यातल्या एका मुंबईने तर ते सगळं सहनच केलंय, 26/11 वगैरे सगळंच आपण सहन केलंय. आणि हे काँग्रेसचे महावीर काय करत होते? पाकिस्तानची निंदा करत होते बरं का. मनमोहन सिंग मुळमुळ आवाजात जे बडबडत होते, पाकिस्तानची निंदा करते, हम कठोर निंदा करते, असला बोलणारा हा पंतप्रधान आपण ठेवला होता, ज्या पंतप्रधानाचा जाहीर उपमर्द आणि अपमान पाकिस्तानसारख्या थर्ड रेट देशाच्या नवाज शरीफने केला होता की विहिरीवरती भांडणाऱ्या बायकांसारखा हा बोलतोय. ते पण निर्लज्जपणे गिळले यांनी. आणि पुढे बाटला हाऊसमध्ये जेव्हा दहशतवाद्यांच्या विरुद्ध चकमक झाली, त्याच्यात जे हुतात्मा इन्स्पेक्टर झाले, पोलीस अधिकारी, त्यांच्याबद्दल एकही चांगला शब्द काढला नाही. आणि या नालायकांनी सांगितलं काय, तर तिथे जे दहशतवादी मेले त्याकरता सोनिया गांधीच्या डोळ्यात अश्रू होते. काँग्रेसचे अश्रू हे दहशतवाद्यांकरताच असतात, भारताकरता काँग्रेस नाहीये. पहिल्याच प्रथम भारताचं विभाजन केलं ते काँग्रेसने केलं. त्यानंतर 62 साली चीनला जी भारताची भूमी देऊन टाकली ती काँग्रेसने दिली. त्याच्या आधी 60 साली तिबेट घालवला, तो या गुलाबी चाचा मी ज्यांना म्हणतो त्या गुलाबी चाचा नेहरूंनी तो तिबेट घालवला. आणि ही सगळी मालिकाच चालू आहे हो. हे असंच करत आलेले आहेत. हिंदूंचा विरोध, अतिरेक्यांना धर्म नसतो म्हणत म्हणत अतिरेक्यांची भलामणी, अतिरेकी मेले की यांना दुःख होतं. सैन्याचं आत्ता ऑपरेशन सिंदूर चालू होतं, त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्याचा अभिनंदन सुद्धा या लोकांनी केलं नाही. यांना काय चिंता होती? पाकिस्तानची किती विमानं तुम्ही पाडली, पाकिस्तानने आपली किती विमानं पाडली, ही माहिती कोणाला पाहिजे होती? ही माहिती चीनला पाहिजे होती. पण चीनला पाहिजे होती ती चीनला विचारता येत नव्हतं. पण चीननी ॲग्रीमेंट नाही का केलं काँग्रेस बरोबर? त्या ॲग्रीमेंटचं कलम असणार की तुम्ही पार्लमेंटमध्ये हा प्रश्न विचारा, नाही विचारला तर आम्ही ॲग्रीमेंटची कलमं उघडी करून सांगू. मग लगेच राहुल बाळ विचारायला आले की किती विमानं आपली पडली, सांगा बरं किती विमानं पडली. ज्या विमानांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये प्रचंड चांगली कामगिरी बजावली ती राफेल विमानं, ती विमानं येऊ नये म्हणून आकाश पाताळ एक करणारे हेच काँग्रेसी, हाच राहुल, की राफेल घेऊ नका, राफेल घेऊ नका. आता निर्लज्जासारखा येऊन म्हणतो की तुम्ही ऑपरेशन सिंदूर का थांबवली? त्याच्या बोलण्याला सुद्धा त्याला खरं उत्तर हे द्यायचं होतं की तुम्ही इतकी वर्ष राज्यावर, 10 वर्ष युपीएचं राज्य होतं, त्याआधी 50 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं, तेव्हा ऑपरेशन सिंदूरसारखं तुम्ही का काही चालवलं नाहीत? तेव्हा तुम्ही दहशतवाद्यांविरुद्ध मुग गिळून बसत होता. दहशतवादी इथे येऊन हवे तेवढे हल्ले करत होते. टोटल युपीएच्या कार्यकाळामध्ये दहशतवाद्यांनी 8,000 नागरिकांचा खून पाडलेला आहे. लाजा वाटत नाही त्या लोकांना? आणि तुम्ही ऑपरेशन का थांबवली विचारली, त्यांना उत्तर राजनाथ सिंगने चांगलं दिलं. जयशंकर यांनी सुद्धा अतिशय चांगलं उत्तर दिलं की आमचा आत्ता पाकिस्तानचा भूभाग घेण्याचा इरादा नव्हता, पाकिस्तानशी लॉंग टर्म युद्ध करण्याचा इरादा नव्हता.
पाकिस्तानने जी पहलगाममध्ये आगळीक केली त्या आगळीकीबद्दल पाकिस्तानला शिक्षा देण्याचा इरादा होता आणि तो शिक्षा देण्याचं काम आम्ही पूर्ण केलं. पाकिस्तानची न्यूक्लिअर नांगी मोडून काढली आहे. यांनी तेही केलेलं नाही, यांनी काहीच केलं नाही हो. यांनी फक्त पाकिस्तानचं संरक्षण केलेलं आहे. अरे मग तिथे जाऊन निवडणुका लढवा ना, तिथे निवडून या. अर्थात तिथे गेले की यांना काफर म्हणून पहिल्यांदा मारतील, हे यांना पूर्ण माहिती आहे. भारतात राहायचं, भारताचे सगळे फायदे घ्यायचे, भारतात खायचं आणि पाकिस्तानचं काम करायचं असं बोलणारा जो पक्ष आहे त्याचं नाव काँग्रेस आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. यांची सगळी आत्ताची वागणूकच तशी आहे. आत्तापर्यंतची वागणूक तशी आहे, आता सुद्धा निर्लज्जासारखं हेच ते करतायत. आता मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आपला क्षमाशील भाव सोडून या सगळ्यांना देशद्रोहाखाली अटकेत टाकायचं आणि सोडायचंच नाही. यांचा देशद्रोह यांच्याबरोबरच संपला पाहिजे. खूप आपल्या देशाचं यांनी नुकसान केलं आहे, प्रचंड नुकसान केलंय. आमची लोकं गेलेली आहेत. आमची लोकं बांगलादेशच्या युद्धामध्ये 93,000 कैदी तुमच्या हातात होते. आता जे बडबड करतात तुम्ही हे का थांबवलं, त्यावेळेला तुम्हाला पाकिस्तानला दणकावता आलं नव्हतं की तुम्ही POK मोकळा करा, तुम्ही गिलगिट बाल्टिस्तान मोकळा करा. काही केलं नाही हो. सोडून दिले सगळे कैदी. आधी त्यांना 3 वर्ष जेवायला घातलं आणि नंतर सोडून दिले. त्यानंतर ते कैदी गेले आणि त्यांनी बलुचिस्तानमध्ये कत्तली केल्या. बलुचिस्तानची पंतप्रधान जी होणार आहे याच्या पुढे नायला कादरी म्हणून, त्यांनी मला स्पष्टपणे तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही त्या लोकांना सोडलं आणि त्यांना आमचा काळ उडवला. कारण पाकिस्तानी सैन्य हे लढाई करतच नाही. आता सुद्धा बलुचिस्तानच्या केसमध्ये ते लढाई करतच नाही आहेत. पाकिस्तानी सैन्य कोणावरती लढाई करू शकतं? बायका, मुलं आणि निरपराध नागरिक. कालच पाकिस्तानमध्ये त्यांनी खैबर पख्तूनख्वामध्ये गोळीबार केले, त्याच्यात मुलं मारली आहेत त्यांनी आणि ते खैबर पख्तूनख्वाचे नागरिक सगळे येता आंदोलनाला उभे राहिलेत. हा असला दळभद्री पाकिस्तान, त्याचा मित्र चीन, हे तुमचे मित्र. गलवानचा जेव्हा झाला प्रकार तेव्हा हे राहुल गांधी महाशय चायनीज खायला चीनच्या वकिलातीत गेले होते. अरे लाजाच नाहीत का तुम्हाला? तुम्ही इथे राहता, तुमची ही मातृभूमी नाहीच आहे. तुमची ही मातृभूमी नाहीये असेच तुम्ही वागताय. आणि आता तरी आपल्या भारताच्या मतदारांनी आपले डोळे उघडावे. महादेवांनी तर तिसरा डोळा उघडलेलाच आहे. आता मतदारांनी आपला तिसरा डोळा उघडावा आणि काँग्रेसला एक सुद्धा मत मिळू नये अशी व्यवस्था करायची. हे सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी नावाचा जो गोंधळ घातला यांनी, त्या गोंधळाला आता थांबवण्याची वेळ आलेली आहे. भारतीय मुसलमानांना सुद्धा मी सांगू इच्छितो, पाकिस्तानी मुसलमानांची बाजू तुम्ही घेऊ नका. ते मुळात घेतही नाहीत, पण घेऊ नका. कारण तुम्हाला घ्यायची असली तर पाकिस्तानमध्ये जसं राज्य आहे तसं राज्य भोगायला तुम्ही पाकिस्तानात जा. इथे राहू नये असलं करू नका. तुमच्याच भल्याकरता सांगतोय. हे सगळं एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आपल्याला एक फार चांगली बातमी कालच मिळालेली आहे. दिव्या देशमुख या महाराष्ट्राच्या सुकन्येनी फिडेचा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे. ती जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्याबद्दल तिला आमच्या हिंदुस्तान पोस्टच्या परिवारातर्फे शुभेच्छा. आणि तिने हे केवळ 19व्या वर्षी हे यश प्राप्त केलं आहे. हे फार मोठं आहे. अजून तिला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. हे सगळं उत्तम रीतीने होत राहिलं पाहिजे. एकच गोष्ट आणखीन सांगायची आहे की पंतप्रधान मोदींनी जे सांगितलेलं आहे यावेळेला, की पाकिस्तानला यावेळेला दणकावलेलं असं आहे की यावेळेला याच्या पुढे एकही दहशतवादी हल्ला तुम्ही केला तर ती युद्ध केलं आणि पाकिस्तान सरकारनेच तो केला असं आम्ही धरून चालणार आहोत. पूर्वीसारखं आमच्याकडे अतिरेकी आहेत, आम्हाला माहीत नाही काय करतात, ते आम्हाला सुद्धा मारतात, या खोट्या तक्रारी चालणार नाहीत. तुमच्या सरकाराचा याच्यात सहभाग आहे असं धरून आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. आम्हाला जे करायचं ते ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण त्यांना दाखवलेलंच आहे. आपल्या 26 जे आपले हुतात्मा झाले लोक पहलगामला, त्यांच्या आया बहिणींची जे कुंकू पुसलं गेलं होतं त्या कुंकवाची किंमत म्हणून आपण पाकिस्तानला ठोकतो आहोत आणि असेच ठोकत राहणार आहोत. त्यांनी आगळी केली काय नाही केली काय, त्यांना ठोकतच राहायला पाहिजे. यांना खेटरच आवडतात, त्यांना खेटर देत राहिलं पाहिजे, तर हे आपल्या अवकातीत राहतील. आणि शेवटचं म्हणजे आपल्या गृहमंत्री, पंतप्रधान आणि जयशंकर डोवाल या सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे. आणि त्यांनी एक फार शहाणपणाचं काम केलं होतं की लॉंग टर्म युद्ध पाकिस्तानशी केलं नव्हतं. कारण आत्ता पाकिस्तानशी युद्ध केलं तर भारत हा जो 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेला आहे आणि अनेक प्रगती करतोय, ते लवकरच थांबण्याची शक्यता होती आणि म्हणून हे युद्ध आपण केलेलं नव्हतं. काँग्रेसला म्हणायला काय जातं, युद्ध तुम्ही का केलं नाही? तुम्ही स्वतः कधीच केलं नाही युद्ध. 71मध्ये युद्ध करून सुद्धा तुम्ही आपली भूमी मोकळी केली नव्हती. असू दे, ते आता पुन्हा पुन्हा उघडण्याची गरज नाही. काँग्रेस काय चीज आहे हे आता आपल्याला या व्हिडिओतनं कळलंच असेल. एकूण त्यांची आपल्याला परिस्थिती काय आहे ती माहीतच आहे. आणि आता याच्या पुढे या सगळ्या लोकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं तरच या देशाला आणखीन चांगले दिवस येतील. देशाला चांगले दिवस यावे त्याकरता महादेवाचा आशीर्वाद आपल्याला आहे. महादेवाचं रौद्र रूप
ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी पाहिलेलं आहे. त्यांचे न्यूक्लिअर ब्लफ पण चाललेलं नाही आहे. अमेरिका पण त्यांना वाचवायला येऊ शकलेलं नाही आहे. आता त्यांचा विनाश अटळ आहे. एक ते आणि त्यांचे दुसरे पिलावळ मोहम्मद युनूस या सगळ्यांचा विनाश करायला आता पंतप्रधान मोदींना महादेव बळ देवो आणि भारताचा उत्कर्ष हो ही शुभेच्छा वर्तून मी हा व्हिडिओ थांबवतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स हे जरूर येऊ देत. व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद.